मलायका आंबा नाही, मल्लिका आंबा आणि आम्रपाली. या दोन्ही आंब्यांबद्दलचं मी तुम्हाला फॅक्ट सांगणार आहे, त्याच्यामुळे तुमचं डोकं चक्रावून जाणार आहे. पहिले तर ह्या दोन्ही हायब्रिड जाती आहेत. मल्लिका ही आंब्याची जात नीलम फिमेल आणि दशेरी मेल ह्यांच्या संकरातून तयार झालेली आहे. तर आम्रपाली ही आंब्याची जात नीलम मेल आणि दशेरी फिमेल ह्या संकरातून तयार झालेली आहे. म्हणजे दोघांचे पॅरेंट व्हरायटी सेमच आहेत, दशेरी आणि नीलम. पण पॅरेंट व्हरायटी जरी सेम असल्या तरी दोन वेगवेगळ्या प्रकारचे आंबे तयार झालेत त्याच्यातून. आहे की नाही इंटरेस्टिंग? हे तर दोन भावंडांसारखं झालं. आई वडील तेच असतात, पण दोन मुलांचे स्वभाव, रूप, कर्तृत्व वेगवेगळं असू शकतं. दशेरी आणि नीलम या दोन प्रजातींपासून भारतामध्ये शेकडो जाती डेव्हलप करण्यात आल्या, पण त्यापैकीच दोन बेस्ट जातींची निवड करण्यात आली. त्याच्यातूनच मल्लिका आणि आम्रपाली ह्या जाती विकसित झाल्या. या आंब्यांबद्दल विशेष सांगायचं झालं तर मित्रांनो, ह्या आंब्यांमध्ये गर खूप जास्त असतो आणि हे बघा आतमधून असं असतं मस्त. आहे की नाही जबरदस्त. आता ह्याची टेस्ट घेऊन सांगतो मित्रांनो, चवीला कसा आहे ते. चला टेस्ट करून सांगतो. टेस्ट डिस्क्राईब कशी करू? थोडंसं आहे ना, एक फ्लोरल फ्लेवर आहे आंब्याला. चवीला एकदम गोड आहे. त्याच्यामध्ये दशा बिलकुलही नाहीयेत. म्हणजे अत्तर मिसळलंय की काय आंब्याच्या चवीमध्ये असं वाटतंय टेस्टला. नक्की खाऊन ट्राय करा. आणि कोई तुम्हाला दाखवतो एकदम चपटी असते. हे बघा मित्रांनो, कोय एकदम चपटी असते ह्या आंब्याची आणि नुसता गरच गर आणि खायला एक नंबर. हा आम्रपाली तयार नाहीये माझ्या मते, तरी पण कापून दाखवतो तुम्हाला. आहे तयार आहे. हे बघा, आम्रपाली असं आतमधून असा असतो. आम्रपाली आणि मल्लिकामध्ये आहे ना, मल्लिका हा आकाराने मोठा असतो आणि आम्रपाली आकाराने छोटा असतो. आता आम्रपालीची टेस्ट. हा अप्रतिम आहे. आम्रपाली आणि मल्लिकामध्ये जर चवीला मी कंपॅरिझन करेन तर मला आम्रपाली हा गोडीला जास्त वाटला, पण मल्लिकाची जी चव आहे ती एक विशिष्ट चव आहे आणि एक फ्लोरल फ्लेवर आहे त्याला. पण दोन्हीही चवीला मला खूप आवडले. भारतात भरपूर प्रकारच्या जाती अवेलेबल आहेत मित्रांनो आंब्याच्या. नवीन नवीन आंबे ट्राय करा. आम्रपाली आणि मल्लिकाबद्दल ही माहिती तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा कोणता फेवरेट आंबा आहे या दोघांपैकी तेही कमेंट करून सांगा. तोपर्यंत येतो मी. बॉय बॉय.